आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। निर्भीड पत्रकार तथा ठाम मत मराठी न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक तथा चिन्मय ग्रुपचे संचालक संस्थापक सोपान देसले यांचा आज वाढदिवस। समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनून सत्तेसाठी सातत्याने लढणारे सोपान देसले यांचा आज वाढदिवस असून विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे। पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला योग्य दिशा देण्याचं माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केलं आहे। ठाम मत मराठी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। अन्यायाविरोधात ठाम भूमिका, सत्य मांडण्याची हिंमत आणि जनतेबद्दलची आपुलकी यामुळे त्यांनी लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे। अनेक गरजू कुटुंबांना आधार देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आहे। सोपान देसले यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना पत्रकारितेकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे। सत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेलं त्यांचं कार्य हे समाजासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी आपल्याला उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस भरभरून यश देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। SBJ न्यूजचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून सोपान देसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। ठाम मत मराठी न्यूजच्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला अन्यायाला न्याय देणारे ठाम मत मराठी न्यूज संचालकचे संस्थापक सोपान भाऊ देसले हे नेहमी अग्रेसर असतात। ते आम्ही सांगाने त्यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आता सुनील भाऊ बोलतील तो बातम्यांच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रीकृष्ण बेडसे या जिल्ह्याचा नव्हे महाराष्ट्र राज्याचा सामाजिक कार्यकर्ता। आज आमचे वरिष्ठ, ज्येष्ठ, श्रेष्ठ, निर्भीड पत्रकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे, त्याच पद्धतीने अनेक बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे असे आमचे ठाम मत न्यूज चॅनलचे संपादक संचालक, सावधान हो जाओ सावधान हे ब्रीद वाक्य आम्ही पूर्वीपासूनच बोलत आहेत असे आमचे सोपान लालचंद देसले उर्फ सोपान दादा, आज त्यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवशी शुभ कार्याच्या निमित्ताने आज सोपान दादाचं कार्य एवढं मान आहे, वय काहीच नाही तरी देखील त्यांनी एवढी मजल मारलेली आहे की जिल्ह्यातीलच काय महाराष्ट्र राज्यातल्या पत्रकारांना सुद्धा मागे टाकलेलं त्यांनी, कारण त्यांचं स्वतःचं चॅनल आहे, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे। आणि त्यांच्या या कार्याला आम्ही समस्त कार्यकर्ते, नेते मंडळी आम्ही त्यांना शुभेच्छा चिंतितो। सोपान दादा, तुम जो हजारों साल तो 50,000 साल, कारण तुमची खास समाजाला गरज आहे आणि आपलं जे मौल्यवान कार्य आहे हे नक्कीच पुढच्या पिढीला योगदान ठरेल। त्यानिमित्ताने दादांचा वाढदिवस असल्यामुळे आमच्या मागे ठामपणे उभे असतात। मग जळगाव जिल्हा असेल, बारामती जिल्हा असेल, तालुका बारामती जिल्हा पुणे, मुंबई अशा असंख्य गावांमध्ये, असंख्य जिल्ह्यांमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर सोबत फिरलेलो आहे। त्यांचं कार्य अख्ख्या महाराष्ट्राला जिल्ह्यात त्यांचं कार्य आहे। प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याला ऑफिस आहे, त्यांच्या हाताखाली अनेक कर्मचारी कामं करतात आणि त्यांची प्रेरणा घेतात। म्हणून अशा सोपानदादांच्या वाढदिवसाला मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे शुभेच्छा देतो। तसेच आमचे प्रवासी पत्रकार, ज्येष्ठ श्रेष्ठ रामकृष्ण हरी शिंदे बिलाडीकर हे त्यांना शुभेच्छा देतात। आणि उभण नांदरेहून आलेले पिंपळनेर विभागाचे नेते आमचे काकाश्री भीमराव खैरनार साहेब हे पण एवढ्या 45 डिग्री सेल्सिअसच्या उन्हामध्ये अशा महान पुरुषाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। त्याच पद्धतीने आमचे सरपंच महेंद्र उर्फ भावडू पाटील हे खास एवढ्या उन्हात आलेले आहेत। त्याच पद्धतीने सोनूदादा जे आमचे धनगर समाजाचे नेते आहेत ते इथे आलेले आहेत। त्याच पद्धतीने आमचे वरिष्ठ नेते छोटेलालजी मोरे संपादक यांनी देखील त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो आणि सोपान दादाला समस्त पत्रकार क्षेत्राच्या वतीने आमचे रुपकदादा असतील, विरारी आणि आमचे
नेते आमचे मार्गदर्शक मनोजदादा कोळी यांचं देखील योगदान आहे. त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या निमित्ताने मी सर्वांच्या वतीने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ असेल, पोलीस आंबेडकर एकता समिती असेल, तसेच आमचे राष्ट्रीय नेते आंबेडकरी योद्धाचे नेते बागडे साहेब यांनी देखील आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. त्याच पद्धतीने विविध सामाजिक कार्यकर्ते, विविध राष्ट्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणून आज मी सुभाषदादांना या प्रसंगी मंगलकामना देतो. त्यांचं आयुष्य चांगलं हो, त्यांना ज्येष्ठांचा श्रेष्ठ आशीर्वाद लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी.